नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम प्रकरण 17वे मानवनिर्मित पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील तासाला आपण मानवनिर्मित पदार्थ, निसर्गनिर्मित पदार्थ आणि त्यांचे उदाहरण याविषयी माहिती म्हणजे काय, प्लास्टिकचे कोणते दोन प्रकार आहेत, प्लास्टिकचे गुणधर्म कोणते, प्लास्टिकचा आणि पर्यावरणाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, त्यांचा विघटनाचा कालावधी किती आहे याविषयी माहिती अभ्यासली होती. त्याचबरोबर आपण थर्माकोल म्हणजे काय, तो कशापासून तयार केला जातो, थर्माकोलच्या अतिवापराने पर्यावरण आणि मानवावर काय परिणाम होतात हे आपण पाहिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काच याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. काच सगळ्यांना माहीत आहे. वस्तू दैनंदिन जीवनामध्ये अनेक पाहिलेल्या आहेत. दैनंदिन वापरात आपण काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर करतो. काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागला. काही फेनिशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुन्याच्या दगडाचा आधार दिला होता. स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरवल्यानंतर त्याला एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. या पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे झाला असावा असा तर्क केला गेला. त्यानंतरच पुढे काच तयार करण्याची विकसित झाली. ओके, म्हणजे वाळवंटामध्ये तुम्हाला माहित आहे वाळू मोठ्या प्रमाणावरती असते. मग वाळूमध्ये आता स्वयंपाक करायचा आहे. आपल्याकडे कसं 3 दगडाची चूल मांडली जाते, तसंच काहीसं त्यांनी म्हणजे वाळवंटामध्ये त्यांनी आहे चुनखडी किंवा आपण चुना म्हणतो त्या दगडांचा आधार घेतला. वरती त्यांनी काय असेल ते त्यांचा स्वयंपाक पूर्ण केला आणि स्वयंपाक पूर्ण केल्यानंतर त्यांना असं लक्षात आले की आणि चुनखडीचे दगड एकत्र तापवल्यामुळे त्यांना एक पारदर्शक पदार्थ दिसला. मग पुढे त्यांनी हे कशामुळे तयार झाला असेल किंवा काय आहे हे त्यांचा तर्क काढून पुढे त्यांनी काचेचा शोध लावला. मग काच तयार करताना सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ होता. सिलिका अर्थात म्हणजे SiO2 यालाच आपण वाळू संबोधतो. वाळू सगळ्यांना माहीत आहे. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाचे व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडा, लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे प्रकार पडलेले आहेत. पण सगळ्यांचा मुख्य जो बेस आहे किंवा कच्चा पदार्थ जो वापरला जातो तो सिलिका हा काचेचा बनलेला आहे. तर इथं तुम्हाला काचेचे तावदान निर्मिती प्रक्रिया किंवा काच कशी तयार केली जाते इथं तुम्हाला, किंवा काचेचा पत्रा जो आहे तो कसा तयार केला तो इथं दाखवलेला आहे. तर इथं सुरुवातीला भट्टी दिसती, वरून कच्चा माल टाकताना दिसत आहे. कच्चा माल म्हणजे सिलिका आहे ती तिथं वापरली जाते. तर या ठिकाणी सिलिका आणि सिलिकेट हे दोन्ही एकत्र टाकून त्याला उष्णता देऊन परत त्याचं वितळली जाते. ती काच वितळून रुळावरून पुढं सरकवत नेत असं प्रोसेस आहे कंपनीमध्ये तयार होणारी किंवा याचे कारखाने असतात. नंतर काचचा पत्रा आणि हवा तसा आकार देऊन कटरच्या साहाय्याने केलेला आहे. आता ही काच निर्मिती कशी होते तर बघा, काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात व त्या आकृतीमध्ये आहे. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता गरज असते. म्हणजे आपलं 100 अंश तापमानाला पाणी उकळतं तर 1700 सेल्सिअस इतकं पाणी आहे. म्हणजे किती उच्च तापमानाला ही काचेची निर्मिती होत आहे. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घातले जातात. त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानावर वितळतं. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूप केल्यानंतर ते 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाही तर एकजिनसी अस्फटिक पारदर्शक रूप त्याला प्राप्त होतं. यालाच आपण सोडा लाईम काच असं सुद्धा म्हणलं जातं. तर या काचेचे गुणधर्म कोणते आहेत तर बघायचे आपल्याला. तर इथं दिलेला आहे काचेचा पहिला गुणधर्म, काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तसा आकार आपण देऊ शकतो.
नंतर दुसरा काचेचा गुणधर्म आहे काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वावरती अवलंबून असते. किती आपण घटक वापरलेला आहे त्यामुळे तिची घनता जी आहे, जाडी आपण म्हणतो, ती ठरली जाते. नंतर काच उष्णतेची मंद वाहक आहे. काचेमधून उष्णता आहे ती कमी प्रमाणावरती वाहत नेते. तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उच्च काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. चौथा, काच विजेची दुर्वाहक आहे. वीज त्याच्यामधून पास होत नाही, म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग केला जातो. फ्यूज वगैरे तुम्ही बघितले असतील बघा, तर त्यावरचे कोटिंग जे आहे ते काचेचं असतं. नंतर काच पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो. तथापि काचेमध्ये क्रोमियम, वेनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणावरती प्रकाश शोषला जातो. आहे काचेचे उपयोग आणि प्रकार कोणते आहेत, तर त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर पहिला प्रकार आहे सिलिका काच. सिलिका काच या ठिकाणी सांगितलेला आहे. तर सिलिका काचचा वापर करून तयार केली जाते. सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात. प्रसरण पावणे म्हणजे थोडंसं वितळणे किंवा आपण पसरणे म्हणतो. तो आमलारीचा त्यावर काही परिणाम होत नाही, म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते. प्रयोगशाळेमध्ये तुम्ही वेगवेगळी उपकरणं पाहिली असतील काचेची, तर त्यामध्ये सिलिका काच वापरली जाते. नंतर बोरोसिलिकेट काच दुसरा प्रकार. तर वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. सगळ्यांना माहीत आहे वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड. औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही, म्हणून औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात. सर्वांना माहीत असतीलच बाटल्या औषधाच्या काचेच्या ज्या आहेत त्या. नंतर तिसरा प्रकार आहे अल्कली सिलिकेट काच. तर अल्कली सिलिकेट काच कशापासून तयार केली जाते बरं, तर वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर चौथा प्रकार आहे शिसेयुक्त काच. वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते. चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. सगळ्यांना विजेचे दिवे माहीत असतील किंवा ट्यूबलाईट ज्या घरामध्ये असतात, तर त्या ठिकाणी ह्या शिसेयुक्त काचेचा वापर केला जातो. नंतर पुढचा प्रकार सांगितलेला आहे प्रकाशीय काच. ही प्रकाशीय जी काच आहे तर ती कशापासून तयार केली जाते बघा. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. चष्मा, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते. म्हणजे दुर्बिणी तयार करण्याची पुढची जी लेन्स वापरलेली आहे किंवा तुम्ही सूक्ष्मदर्शी वगैरे बघितले असेल प्रयोगशाळेमध्ये, मायक्रोस्कोप वगैरे आहेत किंवा कॅमेऱ्याच्या ज्या पुढच्या लेन्स असतात किंवा चष्म्याच्या ज्या काचा आहेत, तर त्या तयार करण्यासाठी किंवा ती जी काच वापरली जाते ती काच कशापासून बनवली जाते, तर प्रकाशीय काचेचा तो एक प्रकार आहे. नंतर सहावा प्रकार काचेचा रंगीत काच. सोडा लाईम काच रंगहीन असते. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूंचे ऑक्साईड मिसळले जातात. उदाहरणार्थ निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड मिसळलं जातं. नंतर लाल रंगाची काच हवी असेल तर कॉपर ऑक्साईडचा वापर केला जातो. रंगीत काचा तुम्ही पाहिल्या असतील बघा, बॉटल्स वेगवेगळ्या रंगाच्या असतात काचेच्या, तर त्या. नंतर पुढं सातवा प्रकार आहे शेवटचा संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले
जातात, म्हणजे प्रोसेस केली जाते. त्यानंतर स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच तयार केली जाते. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता, इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या काचेपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या दिसतात. तर पुढं आपल्याला इथं पानावरती सांगितलेलं आहे, त्याच पानावरती काचेचा पर्यावरणावरती होणारा परिणाम काय आहे. तर पहिला सांगितलं बघा, काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलं जातं. मग यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्यांचा परिणाम पर्यावरणावरती होतो. काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. हे केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. तर कोणतंही मिश्रण तापवायचं असेल किंवा तर त्यासाठी इंधन आवश्यक आहे. मग हे इंधन जे आहे, इंधन जसं आपण तापवू तसं त्याच्यामधून जो धूर निघतो, तर त्या धुरामधून आपल्याला काही विषारी वायू निघतात. तर काचेच्या मिश्रण जेव्हा आपण तापवतो त्या इंधनामधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा हरित वायू हे बाहेर टाकले जातात. नंतर दुसरा प्रकार सांगितलेला आहे, काच हा अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर यांचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. काच ही अविघटनशील आहे, म्हणजे कुजत पण नाही आणि कितीही वर्ष ती राहू शकते. तर मग काचेचे काही तुकडे जे आहेत जलाशयामध्ये, नदीमध्ये, समुद्र, तलाव वगैरे अशा ठिकाणी ते वाहून जातात आणि वाहून गेल्यामुळे तिथे अधिवास जे काय पशु पक्षी प्राणी जे असतील, जलचर आपण म्हणूया थोडक्यात, तर ते जलचर प्राणी वगैरे आहेत किंवा प्लांट्स आहेत, तर त्यांना याचा परिणाम होऊ शकतो. तसेच खूप सारे काचेचे तुकडे असतील तर जे सांडपाण्याचे जे गटारे वगैरे आहेत तर ती तुंबली जाण्याची शक्यता असते. माहिती मिळवा आणि करून पहा, हे यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. तर अशा प्रकारे हे आपलं प्रकरण संपलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा स्वाध्याय कंप्लीट करायचा आहे मराठी माध्यमवाल्यांनी, आणि व्हॉट्सअपचा जो ग्रुप केलेला आहे तर त्याच्यावरती हा सेंड करा. धन्यवाद.